सुद्धा गरज असते की तुमचे सपोर्टर्स कोण आहेत, फॅन्स कोण आहेत, नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राखून आमचे पाठराखण करत असत. असं व्यक्तिमत्व म्हणजेच मंगळदासजी घरोत यांच्यामुळेच मला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यांचा मित्र बनण्याची संधी मिळाली ती प्रमोदजी शेडगे सरांमुळे. आणि आज मी आभार मानतोय की एक दिवस यंगस्टर चषक मागणे या स्पर्धेमध्ये मला धावतं समालोचन करण्याची संधी आपण दिली, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतोय. वळतो मॅच कडे. सामना सुरू झाला. एका बाजूला बॅटिंग करत असताना आपल्याला यंगस्टार माकणे टीमला बघतोय, तर डिंग डॉंग टेंबिकोडाबे टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पार्थ पहिलं षटक टाकण्याकरता ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळायचा विचार होता भावेश या बॅटरचा. अपूर्व गाबड हे बॅटर म्हणून उतरले, तर पार्थ गाबड हे गोलंदाज म्हणून चांगली सुरुवात करून देतील काय. यंगस्टार माकणे टीमला प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये, अभिनाजी गाबड साहेबांकडून हे पारितोषिक जाहीर झालं. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल यंगस्टार माकणे टीमला. अभिनाजी गाबड साहेबांनी अर्थातच ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि टायमर सेट केलेला आहे. वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका. 3 षटकांकरता 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिलाय. आजच्या दिवसातील ज्या 2 लढती आहेत त्या लढती पूर्ण करूया आपण आणि त्याकरता दोन्ही टीमने सपोर्ट करा. पार्थ तयार. पार्थ गाबड्याचा पुढचा चेंडू अपूर्व गाबड या बॅटर करता. हो, चांगला ड्राईव्ह, सुपर कव्हर, रिझन मध्ये चेंडू वेगाने जातोय, प्रस्थान करतोय क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागली शर्यत. अखेरीस क्षेत्ररक्षकाचा विजय झालाय. चेंडूला त्याने अडवलं. पाहता पाहता 3 धाव मिळतील अपूर्व गाबड या बॅटरला. 3 धावाच्या मदतीनं त्यांनी स्वतःचं व्यक्तिगत खातं उघडलं. संघाची धावसंख्या पोहोचवली 4 वर. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4. पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळाली, तिसऱ्या चेंडूवर 3 धाव पूर्ण करतोय यंगस्टार माकणे टीमचा स्टार खेळाडू अपूर्व. आता भावेश. ओहो, चांगला बॉल, स्विंग अँड मिस. कडेकडे खेळायचं होतं, पावित्र्य व्यवस्थित नव्हता, चुकीचा पावित्र्य दिसला या बॅटरचा चेंडू पर्यंत पोहोचण्याचा. बघा अगोदरच तो पुढे येऊन थांबले होते, दरम्यान चेंडू थोडासा आत वळताना दिसलाय. डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4 धावा यंगस्टार माकणे टीमची. डिंग डॉंग टेंबिकोडाबे टीमने काही चांगलं प्रदर्शन केलं आज सकाळपासून. दॅट्स वाईट बॉल. यावेळेला वाईट असेल कारण वाईट लाईनच्या बाहेरून निघणारा हा चेंडू आहे. विशाल नाईक सरांचा हा इशारा आलाय वाईट बॉलचा. पुन्हा पुन्हा दाखवलं जातं 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह द्वारे ही सर्व दृश्य. म्हणजेच अतिशय चांगली युट्यूब वाहिनी आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटीचा एक अनोखा संगम आपल्याला या युट्यूब वाहिनीमध्ये पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल होता, पुन्हा सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. भावेश बॅटरला 1च धाव मिळेल. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5. 5 बॉलची 6 धाबा झालेत, म्हणजे 5 बॉल नंतर या 6 धाबा आलेत. आमच्या मॅन्युअल स्कोरर शेखर किनी विराथन बुद्रुक येथून बिलॉंग करतात. चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. दुसऱ्या बाजूला गौरव पाटील जे प्रोपरायटर आहेत 6 सीटर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीचे. चेंडू हवेत आहे, झेलवण्याची शक्यता. दोघांनी एकमेकांमध्ये बघितलं, एकमेकांकडे पाहिलं आणि दरम्यान चेंडू त्यांच्याकरता थांबला नाही. चेंडू निघून गेलाय आणि त्याचा फायदा उचलला बॅटरने. ह्या चेंडूवर मिळतायत 2 धाबा. 2 धाबांची आकारणी, 2 धाबांची धावसंख्या झाली आहे ती 8. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. लगातार 3 षटकार जर ठोकले तर केडी फायटर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल बॅटिंग करणाऱ्या यंगस्टार माकणे या टीमला. थोडंच वेळात डीजे कॅन्डी पुन्हा एकदा परततील. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या धाव प्रकार 8. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेळेचं बंधन आहे. टाइम इज मनी. गडाल्याचा काटा कुणाकरता थांबत नसतो. या धर्तीवर सर्वात मोठा गुरु म्हणजेच वेळ आहे. वेळ जे शिकवतो ते दुसरं कोणताच मोठा गुरु शिकवत नाही. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण चांगला फिटनेस कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण चांगले मित्र कमवू शकतोय, वेळ असेल तर आपण चांगली प्रसिद्धी सुद्धा कमवू शकतोय. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. या वेळेचं बंधन
असल्यामुळेच तुम्हाला योग्य वेळेनुसारच पुढे जावं लागेल. पहिले जे षटक होतं ते 4 मिनिटात तुम्ही संपवलं. आता नाशिक 40+ खेळाडू आहे. या आधीच्या पहिल्या मॅच मध्ये पहिलं षटक टाकत असतानाच 2 सफलता मिळवल्या होत्या. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. कारण मागच्याच वर्षी 5 मार्च 2025 ला अनोखा रेकॉर्ड झाला. विश्वामध्ये 62 वर्ष 145 दिवस असणारा खेळाडू आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळताना दिसला. आता बॅटर ऑफ स्टमर शफल झाला. फाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. भावेशाच्या बॅट मधून आलाय हा चौकार. हे तंत्र आपण बघितलं. ऑफ स्टमर शफल झालाय. टायमिंग जुळून आलाय. अगदी योग्य पद्धतीने फटक्याची निवड केली बॅटर भावेशने आणि धावसंख्या 4 ने पुढे घेऊन गेलाय तो. धावा लागल्या जातात ते 12. 62 वर्ष 145 दिवसाचा असताना अँड्रू ब्राउनली या खेळाडूने पदार्पण केलं. अर्थातच फॉल्कलँड आयलंड या संघाकडून खेळत असताना कोस्टारिका संघाविरुद्ध त्यांनी T20 इंटरनॅशनल मॅच मध्ये पदार्पण केलं आणि तो पहिला खेळाडू ठरलाय. असाच कालच्या दिवसात सुद्धा 44 वर्ष आणि आय थिंक काही महिने असणारा खेळाडू पहिल्यांदा विश्वचषकामध्ये खेळताना दिसला. चर्चा ती सुद्धा होईल. तसाच हा 40+ खेळाडू नाशिक अनेक वर्षापासून खेळतो. दांडगा अनुभव आहे त्याच्याकडे. धावसंख्या 12. ऑफ स्टमर शफल झाला. पुन्हा चेंडूला निवडलंय. फटका खेळला गेलाय. लॉंग लेग रिझनच्या दिशेने दन दन करत चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. यंगस्टर चषक चौकार. हे तुम्ही बघू शकतायत पुन्हा कशा पद्धतीने हा फटका. अगोदर जो चौकार आला तशाच पद्धतीने हे सुद्धा शॉट सिलेक्शन बॅटरचं दिसलं. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. 16 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धाबा. मॅच सुरू आहे. डिंग डॉंग टेंबी खोडावी विरुद्ध यंगस्टार माकणे. असं टेंबी खोडावी म्हटलं तर अतिशय चांगलं मोठी स्पर्धा होत असते. रॉकी ग्रुप चषक. बरेचसे मित्र परिवार या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. नेहमीचे सपोर्ट करतायत. ओ चेंडूला पीक केलंय. ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. फलस्वरूप बॅटरला 2 धाव मिळतील असं वाटतं. फेकी येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण आणि प्रथमेश यांनी चूक केली. 2 धाब्याचा फायदा झालाय यंगस्टार माकणे टीमला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. कॅचेस विन द मॅचेस. झेल फार महत्वाचे असतात आणि तुमचं झेल टिपण्याची जी कला आहे ती सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या अवगत करायला पाहिजे. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 18. स्ट्राइक इनकडे बॅटर आहे भावेश. 12 वर तो खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पंचर राकेश सर आमच्यापर्यंत वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. एका धाब्याचे धावफलक वाढताना दिसतोय. धावसंख्या 19. बिनबाद नाबाद 19 अशी सुरुवात झाली. पहिलं षटक जरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलं असलं तरी या षटकामध्ये धावा येत आहेत. आता पाठवून दिलं या चेंडूला. फाईन लेग पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. यंगस्टर चषक चौकार. षटकार हवा आहे कारण त्यांचे समर्थक आहेत. त्यांचे चाहते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिथी कक्षामध्ये अभिनाची गाभड आहेत. त्यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागले गेले. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आहे ती 23 धाबा आणि नुकताच लगातार 3 षटकारांकरता केडी ग्रुप सफारी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल यंगस्टार माकणे टीमच्या खेळाडूंना. सध्याच्या घडीला धावसंख्या 23 बनले. स्कोर मोज ऑन 23. लास्ट बॉल इन द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता जास्त वेळ या ठिकाणी स्पेंड करतायत. वेळेबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देऊ की हे षटका करता किती मिनिटं खर्च केली. ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. थ्रो व्यवस्थित करता आला नाही आणि फायदा उचलताना 2 धावा तर बॅटरने पॉईंट पूर्ण केलेत. 2च धावा होतात पूर्ण.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर यंगस्टार माकणे टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत बिनबाद 25 विदाउट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12.50च्या सरासरीने 25 धाबा यंगस्टार माकणे टीमच्या झालेत. अविनाश गाबड साहेबांनी षटकारांसाठी पारितोषिक लावलं. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक असेल यंगस्टार माकणे या टीम करता. अजूनही एकही षटकार आला नाही या इनिंग मध्ये. स्ट्रायकिंग कडे अपूर्वा आहेत, 2 मध्ये 5 तो बनवतोय. सकाळच्या सत्रामध्ये तो कमाई करून गेलाय. आता अमन आलाय. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप. सहज सोपा झेल सोडलाय पार्थने आणि फलस्वरूप एकदा मिळाली अपूर्वा या बॅटरला. धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. दोन्ही बॅटर न थकता धावा तर बनवत आहेत, कारण पहिल्या इनिंग मध्ये 12च्या सरासरीने जरी धावा आल्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये रोखण्याची क्षमता आहे यंगस्टर माकणे या संघाकडे. त्यामुळेच गोलंदाजी प्रभावी व्हायला पाहिजे. स्विंग अँड मिस वळंदार चेंडू होता. गुडलाईन क्षेत्रामध्ये टाकलं होतं या चेंडूला. डॉट बॉल अमन या गोलंदाजाचा. डिंग डॉंग हा संघ या ठिकाणी खेळतोय. टेंबी कोडाबे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं सुंदर असं गाव आहे. दुसऱ्या बाजूला यंगस्टार माकणे स्टेशन पासून काही अंतरावरच हे गाव आहे, ते सुद्धा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. टॉस बॉल टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. एक धाव तर मिळेल. खेळपट्टीवर चेंडू थांबलाय. काय चांगला तिखट मारा होतोय गोलंदाज अमन याच्याकडून. धावसंख्या झाली आहे ती 27 धाबा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धाबा. बक्षिसांचा वर्षाव होतोय यंगस्टार माकणे या टीमवर, परंतु अजूनही तशी स्थिती दिसत नाही की मोठे पटके खेळण्याकरता बॅटर उत्सुक होत नाही. कारण याचं कारण होतं की गोलंदाजी चांगली होतोय. आकुटापदा चेंडू टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकदा मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत अपूर्व आणि थ्रो करण्याआधी या 2 धाबा होतात पूर्ण. स्कोर मोज ऑन 29. प्रत्येक चेंडू मागे धाबा घेण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न आहे तो सफल ठरतोय. 12 मध्ये 19 धाबा बनवलेत. 4 मध्ये 8 धाबा अपूर्व याने बनवलेत. चौकार जरी आले, एकेरी दुहेरी धाबा जरी आल्या तरी त्या धाबा संघाकरता बहुमूल्य आहेत. हाफ ट्रॅकर स्लॉक केलाय. चेंडू हवेत आहे. काऊ कॉर्नर मध्ये जागृत करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाज अमनने संघाची भूक. विकेट डाऊन. 29 वर पहिला धक्का गॉन. हे तुम्ही बघू शकतात. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि काही चांगलं कॅप्चर केलंय. कॅप्चर मध्ये कॅमेरामध्ये कैद केलंय या चेंडूला. बॅटर आहेत जे चांगली खेळी या मॅच मध्ये तितकी खास करू शकले नाही. 5 बॉल मध्ये 8 धाबा केलेत आणि शिकार बनलेत अमन या गोलंदाजाचे. एकही चौकार किंवा एकही षटकार बॅटरला ठोकता आला नाही. एक गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 29. नो बॅटर इन. मिस्टर राज काय करेल आज, कारण अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला होता या खेळाडूला. चांगला प्रेम मिळतोय या परिसरामध्ये आल्यानंतर खेळाडूंना. आम्हाला सुद्धा चांगला मित्र परिवार सुद्धा मिळत असतो. राज याने जर षटकार ठोकला तर अविनाश गाबड साहेबांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक मिळेल त्याला. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे. आक्रमक भूमिकेमध्ये तो येईल काय. सध्या तरी दबदबा वर्चस्मा डोकं वर काढलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. डिंग डॉंग टेंबी खोडाबे.
गोलंदाज तयार, फिल्डर सुद्धा चांगल्या पद्धतीने तैनात केलेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. एका पायावर वजन देत चेंडूला निवडलं होतं. ऑन साइडला खेळून काढला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेला. दूरवरून शतरक्षक येण्याआधी 2 धाबा खेळपट्टीवर पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 31 धाबा. टाळ्यांचा गजर सुद्धा होतो. याचं कारण आहे की धाबा बनवत आहेत, धाबा येत आहेत, म्हणजेच 10 ते 12च्या सरासरीने पुढे जाण्याची जी काही सध्या संधी आहे त्या संधी सोडत नाही. 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर 1 गडी बाद 31, 31 for 1. डीजे 31 वर 1 गडी बाद आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता प्रथमेश या गोलंदाजावर जबाबदारी दिली आहे. स्लॉग ओर स्पेशलिस्ट ज्याला आपण म्हणतोय, कारण शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धाबा ह्या द्यायच्या असतात आणि त्याकरता तुम्ही त्या ठिकाणी तितकाच चांगला टॅकल करायला पाहिजे, सामना करायला पाहिजे. प्रथमेश तयार आहे, समोर बॅटर आहे भावेश. 12 बॉल मध्ये 19 धावांचं योगदान आहे या 31 धावसंख्येमध्ये भावेश या बॅटरचं. ओहो, वजनदार खेळाडूचा वजनदार बार, चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. अविनाशी गाबड साहेबांकडून 500 रुपये जाहीर झालं या बॅटरला. 13 मध्ये 25 खेळतोय. संघाची धावसंख्या 37. ऑफ ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक तिथे आहेत. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा होतो प्रयत्न भावेशद्वारे. खराबपैकी फायदा उचलला भावेशने. 2 धावा तो पूर्ण करतोय. धावसंख्या 1 गडी बाद 39, 39 for 1. अजूनही या इनिंगचा विचार केला तर 4 चेंडू शेष आहेत. यंगस्टर माकणे संघ अजून धाव बनवू शकतोय. या आधीचं षटक जे आपण बघितलं ते फक्त आणि फक्त 6 धावांचं षटक होतं अमनचं. अमनने चांगला मारा केला, समोरच्या बॅटरला मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली नाही आणि जखडून ठेवलं. ते काम या स्लॉग ओव्हर मध्ये होईल काय? प्रथमेश तयार, समोर बॅटर भावेश. स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. धावसंख्या 1 गडी बाद 39. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 15 मध्ये 27 धावांचं योगदान आहे भावेश या बॅटरचं. आणि नुकतंच अविनाशी गाबड साहेबांकडून 500 रुपये जाहीर झाले या बॅटर करता, कारण एक षटकार त्यांनी खेचलाय. अजून संधी आहे. बॅट चाल कसा स्पर्श झालाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकच धाव भावेश या बॅटरला. धावसंख्या 40. यंगस्टर माकणे संघ कुठेतरी कमी पडलाय असंच वाटतंय, परंतु हार न मानणारा संघ आहे. चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत त्यांच्या टीम मध्ये. शेवटचे 2 चेंडू ठरवतील की धावफलक नेमका कुठपर्यंत जाईल. माझा जो अंदाज आहे तो 46 ते 47 पर्यंत धावफलक जाईल असं वाटतंय. राज यांनी जर षटकार ठोकला तर 1000 रुपये मिळतील अविनाशी गाबड साहेबांकडून. राज करेल काय आज? आणि राजने करून दाखवलंय. पाठवलंय चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर.
3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 आणि मला वाटतं 1,000 रुपयाचा पारितोषिक मिळेल राज या बॅटरला, जे अभिनाजी गाबड साहेबांनी या ठिकाणी जाहीर केलंय. म्हणजेच भावेशला 500 मिळतील आणि राजला 1,000, आणखीन जर मारला तरी 1,000. हवेत आहे चेंडू, मिड ऑन मध्ये शतरक्षक नाही, झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, एकदा मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतात. थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. ओहो, या 2च धाव मिळतील आणि परत जावं लागेल बॅटर भावेशला. भावेशने 16 चेंडूंचा सामना केला, 16 मध्ये बनवले 28. एक षटकार त्याच्या खेळीमध्ये समाविष्ट आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर यंगस्टर माकने टीमने धाव फलकावर धावा जमा केलेल्या आहेत. 2 गडी बाद 48, 49 धावसंख्येचे टार्गेट ठेवले गेले दुसऱ्या इनिंग मध्ये. डिंग डॉंग टेंबी कोडाबे या संघासमोर. या 49 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल, काय रणनीती असेल गोलंदाजीमध्ये यंगस्टर माकने टीमची आणि प्रारंभिक फलंदाज कशी सुरुवात करतात याचं धावतं वर्णन, धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होतात महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, महाराष्ट्र मधील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांना आपण ऐकतायत आणि पालघर भूषण ठरलेले आमचे मित्र प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. संदीपजी गावण सरांचा आवाज आपण आजच्या दिवसभरामध्ये ऐकतायत, त्यांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. रायमिंग वर्डचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जर यंगस्टर माकणे टीम जर विजयी झाली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज त्रिशा अखिलेश पाटील, अर्थातच बाळू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय त्यांच्याकडून 1,000 रुपये सांघिक कामगिरीसाठी देण्यात येईल. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 4 षटकांमध्ये कामेश पाटीलला आपण पाहतायत, गेल्या मॅच मध्ये थोडे फार फ्लॉप ठरले होते, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतील याकडे लक्ष असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा, वेळ दौडू नका, टाइमर सेट केलंय. अपूर्व गावड यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज अविनाशजी गावड साहेब यांच्याकडून देण्यात येईल. पहिल्याच बॉलवर ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग, 1 रन मेल ऑफ द मार्क. कामेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन. डिंगडॉंग टेंबी खोडावे टीम जाऊन पोहोचते बिनबाद 1. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. आता 23 बॉल 48 धावांचं लक्ष. एका साईडला अमन सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर विकेट टेकर गोलंदाज अपूर्व गावड. या वेळेला अमनचा तडका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय.
षटकारासाठी. Superb timing, so beautiful, so elegant, just looking like a wow. What a shot by Aman Saha. चांगला फटका होता, अप्रतिम पिकअप शॉट पाहायला मिळाला. सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. हा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. सबमरिंग डिलिव्हरी, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. मिस्टर रोहन सध्या विकेट किपरची भूमिका निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. कमबॅक करणं जाणतो अपूर्व गावड. कमी वेळेत कमी वयामध्ये छाप सोडले या खेळाडूने. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले, परंतु आता हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून जाईल. चान्स घेतलाय, रिस्क घेतले, कारण याच एंडने जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. ऍडव्हान्टेज आहे. षटकारात परावर्तित करणारा हा दुसरा षटकार या षटकातील. 6 धावा. क्या बात है अमन, कडक शॉट. 6. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. 13 रन्स 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. काय बॅटिंग सुरू आहे. अमनच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय 400च्या स्ट्राईक रेटने. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 13-0 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऑफ्टमच्या थोडस बाहेर फ्लाईट दिली होती या बॉलला आणि पायावर जाऊन चेंडू आदळला. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ झालाय. 13 रन 49 धावांचं टार्गेट समोर असताना 19 बॉल मध्ये 36 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा पिकअप शॉट. ऑफ्टनच्या बाहेर बॉल, त्याला मात्र या वेळेला पिक केलंय आणि 6 धावा पिक केलेत. फॅब्युलस टाइम. चला स्पीडअप करा जरा गेम. 18 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग. अमन 3 षटकारात परावर्तित करणारा खेळाडू. डिंगडॉंग टेंबी खुडावे टीम तब्बल आपण पाहिलं तर आता 19 वर जाऊन पोहोचले गेले. 18 बॉल आणि 30 रन. ज्या गोलंदाजाकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, ज्या गोलंदाजावर जबाबदारी होती, त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं, चॅलेंज स्वीकारलं आणि काय आक्रमकता सिद्ध केली. आक्रमणाचा परवाना आपल्याला पाहायला मिळाला. अमनला सांगितलं कामेशने बिंदास तू बॅटिंग कर. क्लास फटके पाहायला मिळाले. आता इथून विकेट मिळेल का, डॉट बॉल येतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह यंगस्टर माकणीच्या डगआउट मध्ये ग्रामस्थांना पडलेला प्रश्न. ग्रामस्थ मंडळींनी सुद्धा या स्पर्धेला कॉपरेट केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतायत ग्रामस्थ मंडळींचा हातभार या स्पर्धेला सुद्धा लागला गेलाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा ग्रामस्थ माकणे यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 नो लॉस. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला कामेश पाटीलचा हा फटका जरूर फसतोय, परंतु सेफ झोन मध्ये आहे. अपूर्व गावड पुढे सरसावेल तत्पूर्वी डबलवर भर दिली गेले. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21. 21 धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. डिंगडॉंग टेंबी खोडावे हा संघ 21-0. यंगस्टर माकणे टीम सध्या स्ट्रगल करते. 17 बॉल 28. कामेश पाटील एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर एका साईडला बॉलर सनिकेतला आपण पाहतायत. अपकमिंग यंग टॅलेंट.
यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कामेश पाटील डेंजर एंड कडे आहेत आणि इथून विकेट मिळेल. खराब कॉलिंग. अमन स्वतःवर नाराज होत असताना हे काय मी केलं, माझ्या पार्टनरला मात्र माझ्यामुळे यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करायला लागली, त्याचं रिॲक्शन पहा. मात्र स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती रोहन पाटील च्या. अगदी बॉल शरीराला भेदला गेला, तिथे अडला बॉल आणि इथून बॅट ग्राउंडिंग करण्याच्या अगोदरच फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. स्टम्प्सला बॉल आदळला. कामेश पाटील यांनी मात्र एका शब्दाने सुद्धा आपल्या पार्टनरला काहीच बोलले नाहीत. ही तुमची खेळाडू वृत्ती असायला हवी, अन्यथा काही खेळाडू मात्र चिडचिड करतात, कुठेतरी मात्र बोट उचलतात, बॅट दाखवतात, बॅट आपटतात. परंतु असं करू नका खेळाडूंनो. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच डिसिप्लिन आपण राहा, नम्रपणाने राहा. कधी कधी राग येतो, बॅट तुम्ही फेकून देता, परंतु त्या बॅटचा अपमान करू नका. त्या बॅटचा सन्मान करा, त्या बॅटची पूजा करा. कठीण काळामध्ये त्याच बॅटने तुम्हाला मात्र कठीण काळातून बाहेर काढला, मोठमोठ्या इनिंग मात्र तुम्हाला स्वीकारण्यासाठी तयार केलं आणि त्यामुळे त्या बॅटचा कधीच अपमान करू नका. त्या बॅटची खऱ्या अर्थानं पूजा करा. कठीण काळामध्ये तीच बॅट तुम्हाला काम खूप मोठ्या प्रमाणात देत असते. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याच बॅटने तुम्हाला नाव दिलंय. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला फ्लिक केलंय. एक नंतर मिळेल. दुसऱ्या रन साठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चांगली फिल्डिंग अपूर्वाची, परंतु थ्रो थोडासा पैडिश पाहायला मिळाला आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 23. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 26 सामन्याचं समीकरण. मात्र यावेळेला आपण पाहिलं तर खराब शॉट सिलेक्शन आणि आता स्वतः अमन सुद्धा बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना बेजबाबदार फटका खेळला. कामेश पाटीलच्या बरोबरीने मात्र आता अमन सुद्धा त्याचा पार्टनर बॅक टू द पॅव्हिलियन. 7 बॉल 20, 3 डॉट, 3 षटकार, 285.71 चा स्ट्राईक रेट. ग्रेट बॅटिंग अमन, परंतु या मॅचला फिनिश कोणता फलंदाज करेल याकडे लक्ष असेल. मी सनिकेतचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले, मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत आणि आता एक लयबद्ध गोलंदाज झालाय. थोडंसं वॉर्मअप करत या पार्थ, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर आता घड्याळात वाजलेले आहेत 5:35-36 मिनिटे आणि इथून आपल्याला बरोबर पाऊण तासात अजून एक मॅच कंप्लीट करायची आहे. ला 2. सनिकेत पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला स्विच हिटचा फटका परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाला. एक्झिक्यूट केलंय, स्वतःला स्विच केलं, रिस्क घेतली. पार्थ गावडच्या बॅट मधून अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. 4 रन. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पार्थ गावड ऑफ्टमच्या थोडीशी बाहेर आले, गुडघ्यावर बॅलन्स केलं, ग्रिप बदलली आणि तिथून स्विच हिटचा फटका अगदी गॅप मध्ये खेळला. परफेक्ट स्विच हिट केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये. ग्रेट. पार्थ गावड टिंबी खोडाव्याचा ब्रँड चौकार ठोकत असताना पाहायला मिळतोय. चांगले प्रयत्न केले होते, परंतु या वेळेला त्या प्रयत्नांना यश काही फिल्डरला आलं नाही. हॅट्सऑफ असेल त्या फिल्डरचं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि सरळ बॉल विकेट किपर रोहन पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 27 ला 2 12 बॉल आणि विजयासाठी 22 रनची आवश्यकता. 12 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करा जरा, आपणच आयोजक आहात. वेळ फार दवडला जातोय. 3रं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जाईल. टीम मीटिंग जरूर केली जाते, परंतु आता इथून फार महत्वाचा भाग असेल. चला वेळेची दिरंगाई न करताना लगेच फिल्डिंग सजून घ्यायची. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणा.
12 बॉल आणि 22 रन हे सामन्याचं समीकरण. कल्पेश आणि पार्थ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये एकाच उंचीचे खेळाडू, परंतु क्लास त्यांचा जरूर दाखवेल का? अविनाशजी गावड साहेबांनी बक्षिसांची उधळण केली, ऊर्जा दिली खेळाडूंना. वर्षातून एक दिवस तो मात्र ते एन्जॉय करत असतात. सामूहिक बक्षीस, सांघिक बक्षीस पाहायला मिळेल जर मॅच विन करून दिली. संघाच्या कामगिरीवर खुश होतील आणि 2000 रुपयाचा कॅश प्राइज अविनाशजी गावड साहेब यांच्या माध्यमातून. चला वेळ दौडू नका प्लीज, घाई करा जरा. 12 बॉल 22 रन. प्रथमेश पहिलाच बॉल प्रथमेशचा यावेळेला वाईटने सुरुवात केली. विशाल नाईक सरांच्या माध्यमातून येतोय वाईटचा इशारा. 1 रन मिळेल. प्रथमेशला काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण हीच ती तुम्हाला संधी असते, अभी नाही तो कभी नाही. 12 बॉल 21 रन, 12-21 चं समीकरण. यावेळेला फोर्स केले या बॉलला सेफ झोन मध्ये. बॉल ट्रॅव्हल होत असताना 1 रन तर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 रन्स. येणारे बॉल 11 बॉल मध्ये 20 रन हे सामन्याचं समीकरण. 6 सीटर स्पोर्ट्स वर सध्या आपण आहोत. अतिशय चांगली क्लॅरिटी, लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम. आमचे कॅमेरामॅन नेहमीच कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे 2 कलाकार. प्रथम जाधव आणि यज्ञेश भुईर. अप्रतिम चांगला बॉल होता. परफेक्ट वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. बॅट चेक करतोय पार्थ. कशा पद्धतीने मात्र या बॉलला खेळायला हवं होतं. डबल एचा ब्रँड सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. जफरभाई पटेल यांनी हा ब्रँडला मात्र खूप चांगली मान्यता दिली आणि सध्या कुडूसचा ब्रँड आपण पाहू शकतायत. अर्षद मेमन यांचा सुद्धा T6 हा आपण पाहिलं तर ब्रँड सध्या झळाळतोय. त्यानंतर चॅम्पियन CSK आपण पाहिलात तर फैजान मेमन. वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता आणि इथून मात्र आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या बाहेर होता. रोहन पाटील यांनी लगेच सांगितलं की डेफिनेटली आपण DRS घेतला तर कदाचित व्यर्थ जाईल, त्यामुळे DRS नको आहे, कारण खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता. परफेक्ट डिसिजन पाहायला मिळालं. जरी तुम्ही किती शफल झाले, परंतु सेकंड जी लाईन आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रॉपरली बेनिफिट मिळेल आणि तेच विशाल नाईक सरांनी केलं. शफल वाईड झाले म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी आतमधून बॉल गेलाय ते एक्झॅक्टली. क्या बात आहे प्रथमेश, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर. आता मात्र पार्थ सारख्या खेळाडूला तिथे थांबून ठेवलंय. चांगला बॉल अगोदर शफल झाले होते. एक्झॅक्टली बॉल मात्र आपण पाहिला वाईट यॉर्कर पाहायला मिळतो. फुलर लेन्सचा बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 30 धावा 2 गडी बाद. 9 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. यावेळेला बॅटची एज अँड ट्रेकन. फलंदाज बाद प्रथमेश. काय गोलंदाजी केले, स्मार्ट बॉलिंग. 8 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण. 8-19. जागृत नवीन फलंदाज यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. सेलिब्रेशन केलं जातंय. 5 बॉल मध्ये 4 निराश केलं. पार्थ गावडने गेल्या मॅचचा हिरो ठरला होता. 4 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळाल्या. 30ला 3. चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. ऑलरेडी 3 किलो भुजिंग गरमागरम तर मिळणारच आहे. गरत किचन चायनीज भुजिंग सेंटर. प्रत्येक मात्र कलाकाराला ते न्याय देत असतात कमेंट्स द्वारे. प्रथमतः कमेंट्स येत नव्हत्या, परंतु आमदार चषकापासून जी सुरुवात झाली, कल्पेश दादा भोईर यांची स्पर्धा, तिथून कमेंट बॉक्स मध्ये भरपूर प्रेक्षक जोडले गेले. अप्रतिम चांगला. या वेळेला मात्र बॉल नाहीये. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना विशाल नाईक सर पहा ते वाईट दिल्यानंतर काही अंपायर लगेच आपण 2 हात खाली करतात, परंतु विशाल नाईक सरांची एक वेगळी टेक्निक आहे. ते जवळजवळ कॉमेंटेटर 2 ते 3 वेळा बोलले तरी सुद्धा त्यांचा मात्र हात स्तब्ध होत नाहीत. ही त्यांची स्टाईल आहे, वेधतात ते. यावेळेला फुलटॉस बॉल, परंतु संधी होती, त्या संधीचं सोनं काही करता आलेलं नाहीये. आणि इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला, एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत DRS वापरला गेलाय. या बॅटरने DRS वापरलाय. महेंद्र भोईर यांना यावं लागेल. बॉल तर असं ओरिजिनल डिसिजन फेअर
परंतु इथे चॅलेंज केलंय, कमरेच्या वरती आहे का हा बॉल, डिसिजन पेंडिंग. इट्स अ नो बॉल. आणि यावेळेला चॅलेंज आपण पाहताय या स्नो बॉलचा इशारा येत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. +1. आता मात्र धावा झालेत पहा. जागृत यावेळेला आपण पाहिलं कमरेच्या वरती होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. 2 रन्स मिळतील. फ्रीडचा सिग्नल. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि प्रथमेशने मागील बॉल मध्ये काय झालं यापेक्षा मी या बॉलवर काय करेन हे त्याने ध्येय ठेवलं आणि डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये कल्पेश परिपूर्ण बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 16. 7 बॉल आणि 16 रन. यंगस्टार माकणे टीम एका साइडला. यावेळेला पुन्हा एकदा प्रथमेशने मात्र चुकी केली, परंतु भावेशने चांगला बॉल रोखलाय. त्या ठिकाणी यस नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चान्स मिळेल, जोखीम पत्करावी लागेल. खेळपट्टीच्या बाहेर असल्यामुळे मात्र फ्रीडचा सिग्नल. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. 1 रन. हे काय घडलं जात आहे. 34 रन झालेत आणि आता विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 7 बॉल 15. प्रथमेश, ज्या प्रथमेशची तारीफ केली होती तोच प्रथमेश आता मात्र 10 बॉल फेकण्यात सफल ठरलाय. प्रथमेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 7 बॉल 15 रन. डिंगडॉंग टेंबे खोडावे या टीमला विजयासाठी. यावेळेला पुन्हा एकदा मात्र इथे नशिबाचा चौकार. भावेशने केली चुकी, चुकीला माफी नाही. खूप चांगले प्रयत्न केले, अफाट प्रयत्न, परंतु संकेतला यावेळेला आपण पाहिला तर सनिकेतला आपण पाहिलं बॉल काही मिळाला नाही. मात्र षटकार येऊ शकला असता, परंतु बाउन्स झाला आणि भावेशला हुलकावणी दिली. रोहन पाटीलला हुलकावणी दिली. रोहन पाटीलचं रिॲक्शन पहा. भावेशवर मात्र या वेळेला कदाचित थोडेफार गोड शब्द पाहायला मिळाले. मात्र इथून चौकार आला आणि नशिबाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 38. आता विजयासाठी 6 बॉल 11 रन. चला घाई करा, वेळ दौडू नका. एक मॅच आहे अजून. स्पीडअप करा जरा. 6 बॉल 11. एक मॅच अजून आपल्याला खेळवायची आहे. घड्यात 5:45 झालेत. 3 डॉट, 3 वाईट, 2 नो आणि टोटल 11 आणि बॉल फेकून झाले ते 11. लांब लचक षटक पाहायला मिळालं. 6 बॉल आणि विजयासाठी आता 11 रनची आवश्यकता. म्हणजे 11चा आकडा घातक ठरेल की काय येणारे वेळ दर्शवेल. 6 बॉल 11. महेश पालकरला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आणले गेले. 38 धावा झालेत. बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 11 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. 6 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. रोहन पाटील काहीतरी कानमंत्र देत आहेत. जागृत सारखा एक टेक्निकली साऊंड आपण पाहतायत. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे. अद्भुत क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला जागृतच्या बॅट मधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा, या सामन्याची हवा काढणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दबावाखाली खेळलाय उत्तुंग षटकार. बिग ब्लो, बिग ब्लास्ट. 6
महेश पालकरच्या पहिल्याच बॉलवर कडक स्ट्रोक. प्रदीप शेवटच्या मॅचची वाट बघतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. बरोबर फुलर लेन्सचा बॉल पाहायला मिळतोय. एक नंतर मेल जागृतच्या बॅट मधून आता कल्पेश कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष. 4 बॉल 4. जागृतला माहिती आहे कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे स्ट्रोक खेळावेत, एक्झिक्यूट करावेत, कोणत्या बॉलरला कसं खेळावं, कोणत्या बॉलवर सिंगल घ्यायची, कोणत्या बॉलवर षटकार चौकारांची भाषा बोलायची. हे ज्याला कळलं तो परिपक्वतेचा फलंदाज झाला. त्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 4 बॉल 4. फुलटॉस बॉल होता परंतु फुलटॉस बॉलला जैसे गेंद वैसे नसीहत नाही पाहायला मिळाली. आणि इथून जर आपण पाहिलं हलकीशी बॅटची हेज होती. पंचांची घारी सारखी नजर पाहायला मिळते तिन्ही. विशाल नाईक सर स्ट्रायकर पंच, नॉन स्ट्रायकर पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश राऊत सर, महेंद्र भोईर सर टीव्ही अंपायर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत. 46 ला 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. तीन बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल 3. अप्रतिम स्लॉक स्वीप केलंय. चांगला फटका खेळला होता. यावेळेला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं एका क्षणाला की पॅडल स्वीप खेळेल परंतु स्लॉक केलं होतं आणि सरळ बॉल निघून जाईल. आता 2 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र या धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहे. 47 वर धावसंख्या. डिंगडॉंग टेंबी खोडावे टीम. 2 बॉल आणि 2. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज. महेश पालकरने कमबॅक केलाय. षटकार आल्यानंतर कोणतीही प्रकारची हाराकिरी केलेली नाही आतापर्यंत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑन साइडला जरूर खेळले गेले मात्र इथे खराब फेकी पाहायला मिळाली. रन्स वाचली असती, विकेट मिळाली असती, दबाव वाढला असता परंतु आता इक्वेशन 1 बॉल 1. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बरोबर फेकी झाली असती तर विकेट मिळाली असती. 1 बॉल मध्ये 2 रन्स आल्या असत्या परंतु आता 1 बॉल 1 रन. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप साठी आले होते. 1 बॉल 1. 1 बॉल 1. हृदयाची धडधड वाढत असताना पाहायला मिळते. हार्टबीट वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रॉमिस डे आणि प्रॉमिस डे मध्ये आता जागृत सांगेल मी प्रॉमिस करतो 1 धाव काढून मॅच विन करून देतो. परंतु एका साइडला गोलंदाज आपण पाहिलं तर महेश पालकर सांगतायत इथे मात्र मला प्रॉमिस करावं लागेल की 1 बॉल मध्ये मी धाव देणार नाहीये. कोणता संघ 1 वर्ष आतुरतेने वाट पाहिल यंगस्टार चषक माकणे लाख मोलाची स्पर्धा खेळण्यासाठी. लाख मोलाचा प्रश्न, लाख मोलाचा बॉल. 1 बॉल 1. रिहांत तुषार पाटील त्याची धडधड वाढले. 1 बॉल 1. 1 बॉल 1. आणि इथून फुलटॉस बॉल जरूर आला आणि कंप्लीट रन्स होईल. चुकीला माफी नाहीये. मात्र आपण पाहिलं तर फुलटॉस बॉल आणि त्यावर हलक्याशा हाताने खेळून काढलं. जागृतने मॅच विन करून दिली आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी लगेच तयार. चला टॉस करण्यासाठी लगेच या. वेळीची दिरंगाई न करताना कामेश चला या लवकरात लवकर यायचंय. चांगला खेळ केला यंगस्टर माकणी टीमने. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होते परंतु चुका सुधारा, चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, त्यावर अभ्यास करा आणि पुन्हा एकदा मात्र चांगल्या क्रिकेटच्या मैदानात तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा. अमन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अमन सुद्धा लगेच यायचं. अमन वेळीची दिरंगाई न करताना आणि लगेच कामेश वेळीची दिरंगाई न करताना लगेच टॉस साठी या. आणि एका साईडला आपण पाहिलं तर अमरदीप जलसार बी टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचंय. आणि अचानक रोलर प्रफुल लक्षात घ्यायचंय.
चला या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आपण टॉस करूया लगेच वेळेची दिरंगाई न करताना. 6 वाजण्याच्या सुमारास ऑलरेडी 5:53 बरोबर 6 मॅच स्टार्ट होईल आणि 20 मिनिटात मॅच कंप्लीट करायची आहे. या टॉस करूया आपण. या मंगलदाजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आपण करूया टॉस.